1.7 संख्या ज्ञान या आपल्या घटकातील 1.7 हा सराव संच आपण आज शिकणार आहोत। याच सराव संचावर आधारित व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांना पूर्वी पाठवलेला आहे। तर त्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्रिकोणी संख्या व चौरस संख्या या 8 प्रकारच्या संख्यांचा आपण अभ्यास त्या व्हिडिओमध्ये केला होता व त्यावरच आधारित आपला सराव संच 1.7 या 8 प्रकारच्या संख्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी आज सोडवायचा आहे या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, यामधील पहिला प्रश्न बघूयात। प्रश्न पहिला काय म्हणते, 1 2 3 4 असे गट केलेत संख्यांचे। पहिल्या गटामध्ये संख्या आहेत 1 3 आणि 5, दुसऱ्या गटामध्ये 2 4 6, तिसऱ्यामध्ये 2 3 4, चौथ्यामध्ये 2 3 5। या 4 गटापैकी कोणत्या गटातील सर्व संख्या मूळ आहेत? तुम्हाला सांगितले आहेत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या पैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती तुम्हाला सांगितलेली आहे। सर्वात लहान कोणती? 2। 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून सर्वात लहान कोणती? 2। त्यानंतर कोणती आहे? 2 च्या पुढे 3 आणि त्यानंतर 4 ही संख्या मूळ संख्या आहे का? तर नाही, कारण 4 ला 2 ने भाग जातो, म्हणून 4 ही संख्या मूळ संख्या नाही। तर 2 3 च्या पुढची मग कोणती? 5। मग 2 3 5 हे कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 ला आहे, म्हणून 2 3 5 हा पर्याय योग्य आहे। पुढचा प्रश्न, 6 अंकी लहानात लहान समसंख्या, 6 अंकी लहानात लहान समसंख्या व 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यामधील फरक किती? आता 6 अंकी कोणत्याही अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणजे कसं लिहायचं असं तुम्हाला थोडक्यात सांगतो। 2 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं किंवा 1 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं तर आपल्याला 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या 1, 2 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं काय होते? 10, म्हणजे 1 च्या पुढे 1 0। 3 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं 100, 4 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं 1000, 5 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं 10,000, 6 अंकी लहानात लहान संख्या लिहा म्हणलं 1,00,000। म्हणजे जी कोणती संख्या आपल्याला जेवढ्या अंकी लहानात लहान संख्या लिहायची आहे तेव्हा काय करायचं? 1 लिहायचं आणि पुढे जेवढे संख्या सांगितले, समजा इथं 6 अंकी सांगितले तर सुरुवातीला 1 लिहायचं, पुढे किती शून्य लिहून टाकायचे? 5 शून्य लिहून टाकायचे। 3 अंकी सांगितली, सुरुवातीला 1 लिहायचं, पुढे काय करायचं? 2 शून्य लिहून टाकायचे। 2 अंकी सांगितली, 1 लिहायचं, 1 शून्य। 4 अंकी सांगितली, 1 लिहायचं, पुढे 3 शून्य। हे लक्षामध्ये ठेवायचं। लहानात लहान संख्या म्हणली की 1 ते 9 मधील सर्वात लहान अंक कोणता आहे? तर 1 आहे आणि त्याच्या पुढे मग उर्वरित पुन्हा 1 पेक्षा लहान अंक कोणता आहे? 0। मग सगळ्या 0 0 0 0 पुढे लिहून टाकायचे। मग 6 अंकी लहानात लहान समसंख्या। आता ही समसंख्या आहे का बाबा? तर पहिलंच आहे, म्हणजे याच्यापेक्षा वेगळी कोणती अजून संख्या राहणार नाही। 6 अंकी लहानात लहान विषम संख्या जर म्हणलं असतं तर मात्र इथे शेवटी आपल्याला काय लिहावं लागलं असतं? 1 लिहावं लागलं असतं, परंतु विषम म्हणलं का? नाही। सम म्हणलं म्हणजेच मुद्दाम तुम्हाला गोंधळामध्ये टाकण्यासाठी सांगितलेलं आहे, परंतु 6 अंकी लहानात लहान जी संख्या आहे तीच लहानात लहान समसंख्या सुद्धा आहे। म्हणजे 6 अंकी लहानात लहान समसंख्या कोणती आहे? तर 1,00,000 आहे आणि 6 अंकी लहानात लहान संख्या सुद्धा कोणती आहे? तर 1,00,000च आहे। मग 1,00,000 व 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या। आता बघा, मोठ्यात मोठी संख्या 1 ते 9 मधली कोणती आहे? 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगा म्हणलं तर काय लिहिणार तुम्ही? 9 लिहिणार। 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 2 वेळेस 9, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 3 वेळेस 9, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 4 वेळेस 9, 5 अंकी मोठ्यात मोठी 5 वेळेस, 6 वेळेस, 7 वेळेस, जेवढ्या अंकी विचारलं तेवढ्या वेळेस 9 9 9 9 लिहून टाकायचं। अतिशय सोपा भाग आहे। तर आपल्याला किती अंकी विचारले? 5 अंकी मोठ्यात मोठी विचारले, पण किती वेळेस 9? 5 वेळेस 9। 1 2 3 4 5, 5 वेळेस 9। पण 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 5 वेळेस 9 यांच्यामधील फरक विचारला, यांच्या दोघांची बेरीज वगैरे विचारली का? काही नाही, तर यांच्यामधला फरक काय कशाने काढायचा असतो? मग वजाबाकीने। मग आता या 10 मधून 0 मधून 9 जाते, हातचा इकडचा घेतला, किती झाले या ठिकाणी? 10 झाले। 10 मधून 9 गेले 1, इथं किती राहिले? 9। आता प्रत्येक पाहिले तर 9 9 होतात, कारण इथला एक इथे घेतला 10 झाले, इथला एक इथे घेतला इथं 10 झाले, इथं 10 झाले, इथं 10 झाले। मग 10 मधला एक इकडे गेला, आता इथे किती राहिला? 9, 9 मधून 9 गेले 0, इथं सुद्धा 9,
9 मधून 9 गेले 0, इथं सुद्धा किती राहिला 9, 9 मधून 9 गेले 0, इथं सुद्धा किती राहिला 9, 9 मधून 9 गेले 0. तर 0 0 0 0 1 म्हणजेच 1. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तर तिसरा प्रश्न आहे, 1 ते 100 या संख्येतील सर्वात मोठी जोडमूळ संख्येच्या जोडीतील संख्यांची बेरीज किती? सर्वात मोठी जोडमूळ संख्या कोणत्या आहेत 1 ते 100 मधल्या? तर आपण बघितल्या का कोणकोणत्या आहेत जोडमूळ संख्या? पहिली कोणती आहे? 3 व 5, पुन्हा 5 व 7, पुन्हा 11 व 13, पुन्हा 17 व 19, पुन्हा 29 व 31, पुन्हा 41 व 43, पुन्हा 59 व 61 आणि शेवटची 8वी आहे 71 व 73. या सगळ्या संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. एकूण किती जोडमूळ संख्या आहेत 100 पर्यंत? किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत? तर 8 जोड्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61 आणि 71 व 73. मग सर्वात मोठी जोडमूळ संख्येच्या जोडीतील संख्यांची बेरीज किती? मग सर्वात मोठी जोडमूळ संख्या कोणती आहे? 71 व 73. जोडीतील संख्यांची बेरीज किती येते? 3 आणि 1 4. त्यांची काय करू आपण या ठिकाणी? 71 आणि 73 ची बेरीज करू. बरोबर. 3 आणि 1 4 आणि 7 आणि 7 14 म्हणजे 144. 144 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या जोडमूळ संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. जर समजा असं विचारलं 1 ते 100 मधील सर्वात लहान जोडमूळ संख्यांची बेरीज किती? सर्वात लहान कोणत्या? मग 3 व 5. जोडमूळ संख्या सर्वात लहान जोडी कोणती आहे? 3 व 5 आहे. मग त्यांची बेरीज किती येते? 8 येते. इथे विचारलं सर्वात मोठी, म्हणून आपल्याला काय लिहावं लागलं? 144 लिहावं लागलं. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही? आता जोडमूळ संख्या 4 पर्यायापैकी 3 पर्यायामध्ये जोडमूळ संख्या दिलेल्या असतील आणि एका पर्यायामध्ये जोडमूळ संख्या दिलेल्या नसतील. आता मी तुम्हाला 8 पर्याय इथंच दिले, याच्यामध्ये बघून घ्या. 3 व 5 आहे का? आहे. 11 व 13 आहे का? आहे. 15 व 17 आहे का या ठिकाणी? नाही. कारण 15 ही संख्या कशी आहे? संयुक्त आहे. कारण 15 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो? 3 न भाग जातो. 3 5 15 आणि 5 न सुद्धा भाग जातो. 5 3 15 म्हणजे 15 ही संख्या संयुक्त आहे, म्हणून ही जोडमूळ संख्येची जोडी होत नाही. 29 व 31 सुद्धा जोडमूळ संख्या आहे. म्हणून कोणती जोडी नाही म्हणले म्हणजे 15 व 17 ही जोडी नाही. खालीलपैकी कोणती जोडमूळ जोडी सहमूळ ही आहे आणि जोडमूळ ही आहे? आता एक लक्षात घ्या, मूळ संख्या आहे म्हणजे या सगळ्या संख्या जोडमूळ संख्या तर आहेतच, परंतु याबरोबर प्रत्येक संख्या ही सहमूळ संख्या सुद्धा आहे. सहमूळ संख्या म्हणजे काय? जेव्हा दोन संख्यांच्या विभाजकामध्ये एक हा एकच सामायिक विभाजक असतो, एकच, तेव्हा त्या संख्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. आता 3च्या विभाजकामध्ये कोणकोणते येतात? 1 आणि 3. आणि 5 मध्ये कोणते येतात? 1 आणि 5. म्हणजे याच्यामध्ये एकच कॉमन आहे, म्हणून हे 3 व 5 सुद्धा काय आहेत? सहमूळ आहेत. 5 व 7 सुद्धा सहमूळ आहेत. म्हणजे जोडमूळ संख्यांची प्रत्येक जोडी सहमूळ सुद्धा असते, ही बाब लक्षामध्ये ठेवा. आता इथं विचारलंय ही जोडी कोणती? सहमूळही आहे जोडमूळही आहे. आता 47 व 53 ही जोडमूळ आहे का? नाही, कारण यांच्यामध्ये फरक किती आहे? 6चा फरक आहे. जोडमूळ संख्या राहण्यासाठी फरक किती पाहिजे? 2 अंकाचा फरक पाहिजे. जेव्हा दोन मूळ संख्यामध्ये 2 अंकाचा फरक असतो तेव्हा त्या दोन मूळ संख्या कशा असतात? जोडमूळ असतात. आधी आपण जोडमूळ बघायचं. जोडमूळ बघितल्याबरोबर जी संख्या जोडमूळ आहे ती संख्या सहमूळ सुद्धा असते. 47 व 53 जोडमूळ आहे का नाही? 37 व 38 जोडमूळ आहे का नाही? कारण ह्या दोन संख्यामध्ये एकच फरक आहे. 38 ही संख्या संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. 59 व 61 ही संख्या जोडमूळ आहे का? आहे. आणि हीच संख्या सहमूळ सुद्धा आहे. 89 व 97 जोडमूळ आहे का? नाही. पुढचा प्रश्न, खालील संख्यापैकी चौरस संख्या कोणती? चौरस संख्यामध्ये म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यानंतर मिळणारी संख्या, म्हणजे कोणत्याही संख्येचा जी संख्या वर्ग संख्या असते त्या संख्येला म्हणायचं चौरस संख्या. 1 चा वर्ग 1 म्हणजे 1 ही चौरस संख्या. 2 चा वर्ग 4 म्हणजे 4 ही चौरस संख्या. 3 चा वर्ग 9 म्हणजे 9 ही चौरस संख्या. 4 चा वर्ग 16 म्हणजे 16 ही चौरस संख्या. म्हणजे 4 9 16 अशापैकी कोणता पर्याय आहे इथं? चौरस संख्या कोणती? म्हणजे पर्याय क्रमांक 1 4 ही संख्या कशी आहे? चौरस संख्या आहे. पुढचे प्रश्न आपण लागलीच बघूया.
तर सराव संच 1.7 मधला पुढचा 7वा प्रश्न आहे, खालील संख्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या म्हणजे मी तुम्हाला पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या दोन क्रमवार संख्या असतात त्या क्रमवार संख्यांचा गुणाकार आणि त्याला 2 न भागायचं. म्हणजे याचं सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. हे त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आहे. म्हणजे n ची किंमत कोणतीही घ्यायची आणि n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. आता n ची किंमत समजा 1 घेतली तर काय होते, 1 जर किंमत घेतली तर 1 कंसामध्ये 1 अधिक 1 छेद 2 बरोबर आहे. काय होते, 1 कंसामधली क्रिया अगोदर करायची, 1 ने किती होतात, 2 होतात. म्हणजेच आणि ह्या 1 चा हे कंस जे असते त्या कंसासोबत काय असते, गुणाकार असते. मग 1 गुणिले 2 छेद 2 म्हणजेच 2 1 2 आणि शेवटी 2 छेदामध्ये 2 बे 1 बे बे 1 बे 1 छेद 1 म्हणजेच 1. म्हणजे पहिली त्रिकोणी संख्या कोणती आहे, 1 आहे. याच्या ऐवजी आपण 1 ऐवजी आता किंमत काय घेऊ, आपण इथं या ठिकाणी 2 घेऊयात. 2 कंसामध्ये म्हणजे n च्या ऐवजी 2 आणि मधल्या n च्या ऐवजी सुद्धा 2 अधिक 1 ला अधिक 1 छेद 2 म्हणजेच 2 कंसामध्ये 2 आणि 1 3 म्हणजेच 2 गुणिले 3 छेद 2 बरोबर आहे. बेत्रिक 6 छेद 2 म्हणजेच बे 1 बे बेत्रिक 6 3. पुढची त्रिकोणी संख्या किती आहे, 3 आहे. अशा प्रकारे संख्या आपण घेत घेत गेलो तर आपल्याला याच्या पुढे काय घेऊ आपण, इथं आता आपण या ठिकाणी 2 घेतलेला आहे, आता घेऊया 3. n बरोबर 3. मग आता काय होईल, बरोबर आहे 3 कंसामध्ये 3 अधिक 1 छेद 2. मग 3 कंसामध्ये 3 आणि 1 4 छेद 2 बरोबर आहे. 3 चोक 12 छेद 2 बरोबर आहे. 12 न 2 भागलं बे 1 बे 5 10 बेसकी 12. 6 उत्तर येते. 6 आहे का याच्यामध्ये, 6 सुद्धा नाही आहे. आता पुढची n बरोबर 4 घेऊ. 4 कंसामध्ये 4 अधिक 1 छेद 2 मग 4 गुणिले 4 आणि 1 किती होतात, 5 छेद 2 बरोबर. 4 पंचे 20 छेद 2 बे 1 बे बे 1 बे शून्यला शून्यचा भाग म्हणजेच 10. तर 10 ही पुढची त्रिकोणी संख्या आहे. 10 या पर्यायामध्ये आहे का, तर आहे. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, तुम्हाला अशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढता येतात, परंतु तुम्हाला त्रिकोणी संख्या जवळपास सुरुवातीच्या तरी पाठ पाहिजे. पहिली त्रिकोणी संख्या 1 आहे, पुढची 3 आहे, पुढची 6 आहे, पुढची 10 आहे. असं म्हणजे पहिले या दोन संख्यामध्ये कितीचा फरक आहे, 2 चा, पुन्हा कितीचा आहे 3 चा, पुन्हा किती आहे 4 चा, पुन्हा पुढची कोणती येईल 15 येईल, पुढची कोणती येईल 21 येईल. असं म्हणजे एकेका संख्येला त्रिकोणी संख्या वाढत जात असते. इथं 2 चा फरक आहे, इथं 3 चा फरक आहे, इथं 4 चा फरक आहे, पुढची येईल 15 येईल, त्याच्या पुढची 21 येईल. असं संख्या वाढत जातात. किंवा आपल्याला तेवढंच लक्षात नाही गेलं तर हे सूत्र लक्षात ठेवायचं, n कंसामध्ये n अधिक 1 छेद 2. मग n ची किंमत कोणतीही घ्यायची आणि त्यावरून त्रिकोणी संख्या तयार करायची. तर अशा प्रकारे हे आपलं उत्तर 10 हे उत्तर आलेलं आहे. हे उत्तर आपण या ठिकाणी लिहून टाकू म्हणजे तुमच्या लक्षामध्ये राहील. 4 घेतलं होतं आणि 4 अधिक 1 म्हणजेच 4 गुणिले किती मग 5 छेद 2 मग 4 पंचे 20 छेद 2 म्हणजे बे 1 बे आणि शून्यला शून्यचा भाग म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आली होती आपली. ते आपण वर लिहिलं म्हणजे आपली इतकी जागा जर आपण यामध्ये वाटून टाकली असती तर बाकीच्या गणितासाठी आपल्याला जागा कमी पडली असती, म्हणून आपण हे वर लिहिलेलं आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा. पहिली चौरस संख्या 9 मानली तर क्रमाने येणारी 5वी चौरस संख्या कोणती? चौरस संख्या म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजेच त्या संख्येचा वर्ग करणे. म्हणजे आता पहिली संख्या जर 9 मानली, पहिली चौरस संख्या कोणती आहे तशी 1 आहे, दुसरी आहे 4 आणि तिसरी आहे 9. परंतु पहिली 9 सांगितली म्हणजे 9 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 3 चा वर्ग बरोबर 9 आहे. मग 4 चा वर्ग किती येईल 16, 5 चा वर्ग किती
25, 6 चा वर्ग किती 36 आणि 7 चा वर्ग किती 49. मग ही जर पहिली मानली तर ही पहिली, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही कोणती पाचवी. मग पाचवी क्रमाने येणारी पाचवी चौरस संख्या कोणती राहील तर 49 राहील. अतिशय सोपा भाग आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत. म्हणजे ह्या ज्या जोड्या दिल्या या जोड्यापैकी कोणत्या जोड्या सहमूळ संख्यांच्या नाहीत. सहमूळ संख्यांच्या जोड्या केव्हा असतात, जेव्हा त्या संख्यांच्या विभाजकांमध्ये एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो तेव्हा त्यांना म्हणायचं सहमूळ संख्या. आता 9 आणि 12 चे विभाजक, 9 चे विभाजक लिहिले समजा, 9 चे विभाजक म्हणजे 9 ला कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जातो, 1 न जातो, 3 न जातो, 9 न जातो. आणि 12 चे विभाजक लिहिले तर 12 ला कोणकोणत्या संख्येने जातो, 1 न, 2 न, 3 न, 4 न, 6 न आणि 12 न. मग यांच्यामध्ये सामायिक विभाजक कोणकोणते आहेत, एक तर आहेच पण त्याच्याबरोबर 3 सुद्धा आहे. म्हणजे ही संख्या ही जोडी सहमूळ संख्यांची आहे का तर सहमूळ संख्यांची जोडी नाही, कारण या दोन्ही संख्या कशा आहेत संयुक्त संख्या आहेत. आता पुढची 15 आणि 22 या दोन संख्या, 15 चे विभाजक कोणकोणते आहेत, 15 चे विभाजक दिलेले आपण, 15 चे विभाजक म्हणजे दोन संख्यांच्या विभाजकामध्ये फक्त एकच सामायिक विभाजक पाहिजे. इथं दोन सामायिक विभाजक होते तर 3 3 1 1 म्हणून ही सहमूळ संख्या झाल्या का नाही. मग 15 चे विभाजक आपण लिहू या ठिकाणी. 15 ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, 1 न जातो, 3 5 15 होते, 5 3 15 होतात आणि शेवटी 15 1 15. आणि पुढचं 22 चे विभाजक बरोबर आहे 1 न, 2 न आणि पुढं 11 दोन्ही 22 आणि 22 1 22. या दोन संख्यामध्ये मात्र एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही. म्हणजे 15 आणि 22 ही संख्या काय आहे, समूळ संख्यांच्या जोड्या नाहीत. ही समूळ संख्यांची जोडी आहे का, नाही आहे. ही आहे का, तर समूळ संख्यांची जोडी ही आहे. जोड्या नाहीत त्या काढायच्यात आपल्याला. जो प्रश्न आपल्याला विचारला आहे तो प्रश्न बारकाईने वाचायचा. जोड्या आहेत म्हणलं तिथं आपण अंडरलाईन केलं असतं, पण संख्यांची जोडी नाही म्हणले. ही जोडी समूळ संख्यांची आहे, परंतु आपल्याला समूळ संख्यांच्या जोड्या नसलेला गट काढायचा आहे. मग हा एक गट झाला. 11 व 55 या सहमूळ संख्या होतील का, तर नाही, कारण 11च्या पाड्यामध्ये 55 येतात. 11 चे विभाजक कोणकोणते होतात, लिहायची गरज नव्हती पण तुम्हाला समजण्यासाठी लिहून दाखवतो. 1 आणि 11 आणि 55 चे कोणते होतात, 1 5 न 55 ला भाग जातो आणि 11 न सुद्धा जातो आणि शेवटी 55. म्हणजे याच्यामध्ये 1 आणि 11 हे दोन विभाजक कसे आहेत, सामान्य आहेत दोन्ही मध्ये. म्हणून 11 आणि 55 या समूळ संख्या होतील का, तर होणार नाहीत. 11 आणि 55 सुद्धा समूळ संख्या होणार नाहीत. 85 आणि 51 आता 85 चे विभाजक, ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, 1 न जातो, 2 न जाईल का, नाही, कारण एक स्थानी 5 आहे. 3 न जातो का, 3 ची कसोटी काय, दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 3 च्या पटीमध्ये पाहिजे. 8 आणि 5 3 च्या पटीत आहे का, नाही. त्याच्या पुढे 5 न भाग जातो. त्याच्या पुढे 5 च्या नंतर मूळ संख्या 7 न जातो का, 7 न जात नाही. 11 न जात नाही, 13 न जात नाही. त्याच्या पुढचे 17, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, 17 5 85, 17 न भाग जातो आणि शेवट 85 1 85. 51 चे विभाजक बरोबर आहे. 51 चे विभाजक कोणकोणते आहेत, पहिला विभाजक 1, 2 आहे का, नाही. 3 आहे का, संख्येतली अंकांची बेरीज केली 5 आणि 1 6 म्हणजे 3 होते. 3 च्या पुढे 5 आहे का, नाही. 7 आहे का, नाही. 11 आहे का, नाही. 13 आहे का, नाही. मी नाही म्हणालो, तुम्ही भाग देऊन बघा, जात नाही. 13 च्या पुढे 17 आहे का, तर आहे. 17 2 34, 17 3 51 आणि शेवटी 51 1 51. इथे 17 17 कॉमन आहे आणि 1 1 कॉमन आहे. म्हणजे ही संख्या जोडी सुद्धा समूळ संख्यांची जोडी नाही. अशा प्रकारे या 3 जोड्या समूळ संख्यांच्या नाहीत. हाच प्रश्न जर असा विचारला कोणती जोडी समूळ संख्यांची जोडी आहे, तर एकमेव ही जोडी समूळ संख्यांची आहे आणि या 3 जोड्या समूळ संख्यांच्या नाहीत. एक जोडी सांगा म्हणलं तर ही जोडी आपण लिहिली असती, पण समूळ संख्या जोड्या नाहीत ते लिहायच्यात. म्हणजे किती जोड्या नाहीत मग याच्यामध्ये, 3 नाहीत.
46 नंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती? अतिशय सोपा प्रश्न. 46 नंतर पहिली विषम संख्या कोणती येते? 46 चा पुढचा अंक कोणता? 47. 47 च पुढची विषम संख्या कोणती? 49. 49 च्या पुढची विषम संख्या कोणती? 51. 51 च्या पुढची कोणती? 53. मग येणारी चौथी विषम संख्या कोणती आहे? तर 53 आहे. अशा प्रकारे आपण सराव संच 1.7 पूर्ण केलेला आहे.